श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हा अति आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे सगळ्या देशवासियांना, कारण प्रभू श्रीरामचंद्र आता जन्मभूमीमध्ये प्रस्थापित होणार आहेत आणि त्यांचं आता पूजन त्या पद्धतीनं तिथं सर्व जग करणार आहे। त्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरसुद्धा कुठं का मागं पडणार नाही। कोल्हापूरकरांनी सुद्धा सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं यावेळेला कार्यक्रम 21 तारखेला हैदराबादवरून आम्ही 13 फुटी मूर्ती आणलेली आहे। त्या मूर्तीचं लोकार्पण सोहळा कारसेवकांच्या हस्ते करणार आहे आणि 22 तारखेला सकाळी 7 नद्यांचं पाणी आणलेलं आहे। 7 नद्यांच्या पाण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करणार आणि भगवी ध्वजाची गुढी उभा करणार आहे। धर्माची गुढी झाल्यानंतर आम्ही होम करणार आहे विश्वशांतीचा आणि त्याचा संकल्प असा सोडणार आहे की आता अयोध्येचं राम मंदिर झालेलं आहे, आता काशी मथुरा बाकी आहे, तेवढं लवकरात लवकर होऊ दे आणि देशाची वाटचाल हिंदू राष्ट्राकडे होऊ दे अशा पद्धतीने आम्ही मनोगती हे की आमच्या मनातल्या इच्छा त्याच्यामध्ये आणि अर्पित करणारे दोमात आणि होम करायला विकलांग आणि अंध मुलांच्या हस्ते आम्ही अभिषेक करणार आहे। आणि या ह्याच्यामध्ये जेव्हा राम प्रतिष्ठापना झाल्यानंतर मोदीजींनी जे आरती केल्यानंतर इथं सुद्धा आम्ही आरती 18 पगड जाती 12 बलुतेदारांच्या हस्ते आम्ही आरती करणार आहे। आणि यानंतर संध्याकाळी 6 वाजता 22 तारखेला यामध्ये राम लक्ष्मण सीतेच्या रूपामध्ये भवानी मंडपातून चालत येणार त्यांना पुष्पवृष्टी करणार आहे आणि इथं आणून विराजमान झाल्यानंतर इथे हजारो पंथीचा दीप उत्सव करणार आहे आणि तो दीप उत्सव झाल्यानंतर आम्ही आतिषबाजी करणार आहे। आतिषबाजी झाल्यानंतर आमचे सोंगी भजन असणार आहे आणि ते सोंगी भजन झाल्यानंतर कार्यक्रमाची आमची सांगता होणार आहे। त्यामुळं आमची विनंती आहे की आज 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजता श्रीरामचंद्रभूमीची जी मूर्ती आम्ही 13 फुटाची आणली हैदराबाद म्हणजे भाग्यनगर पूर्वीचं, त्या मूर्तीचं लोकार्पण सोहळ्यामध्ये सर्व कोल्हापूरकरांनी हिरिरीनं भाग घ्यावा व आपला खारीचा वाटा उचलावा। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं पुंगनूर जातीची 2 फुटाची जे नरेंद्र मोदींनी गाय जी हे केली होती ती गाय आपण इथं दर्शनासाठी ठेवणार आहे आणि ती गायसुद्धा आपण आणलेली आहे। त्यासाठी लोकांनी गायीचं सुद्धा दर्शन घ्यावं आणि या सोहळ्यामध्ये आनंदानं सहभागी व्हावं असं माझी कोल्हापूरकरांना हात जोडून विनंती आहे। जय श्रीराम।